सर्वप्रथम गणेशाला वंदन करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आहे परेल वर्कशॉप येथे, मागे बघू शकता परेल वर्कशॉप आहे आणि आता इकडे आपण बाईक पार्क केलेली आहे। जाऊया आता परेल वर्कशॉपच्या आतमध्ये आणि बघूया काम किती झालं आणि किती पेंडिंग आहे ते। तर भेटू आतमध्ये। तर बघू आता परेल वर्कशॉप आहे, कलागंध आर्ट्स आणि हा मेन गेट आहे। इथून गणपतीच्या बाप्पाची मूर्ती बाहेर पडते आणि हा रोड आहे आता एकदम खाली आहे आणि काही दिवसांनी ते भक्तांच्या गर्दीने पूर्ण भरून जाईल हा रोड आणि त्या भक्तांच्या गर्दीमध्ये बाप्पांचं आगमन होणार आहे सुंदरपैकी। तर आपण आता आतमध्ये जाऊया। तर आपण आता आतमध्ये एंटर झालोय। तो इकडे चायचा स्टॉल आहे, बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे, ते बघू शकता। या साईडला फोटोशूटला वगैरे बंदी आहे। तर बघू आता कात्या सोडवण्याची मशीन बघा। तिकडे कात्या टाकतो, तिकडे बाहेर पडतो, तिकडे कात्या उडा आहे। सिद्धेदाचं हे वर्कशॉप आहे इकडे, तो सिद्धेदा तिकडे काम करतोय। तर बघू शकतो कात्या भिजवत होते आणि पीओपीने कात्यामध्ये साच्यामध्ये टाकतात आतमध्ये। आणि सिद्धेदाचं वर्कशॉप आहे, त्या टायमाला चिंतामणी इकडेच असणार आहे। बघू शकता बघा पाठ आले तिकडे, पुन्हा काम चालू आहे। तर इथे बघू शकतो ही मूर्ती एकदम सुंदरपैकी रेडी झालेली आहे। हा कलर काम बाकी आहे, ती पण मूर्ती रेडी झाली आहे। इकडे अजून फिनिशिंग चालू आहे, इकडे फिनिशिंग येत आहे, तिकडे पण बाप्पाला आकार देण्याचं काम चालू आहे। तर इकडे बघा कात्या सोडवायचं काम चालू आहे। इकडे पीओपीच्या बॅग आहेत, हे भिजवून असं त्याच्यामध्ये त्याचा मोल्ड बनवतात, नंतर ते 2-3 आवर्सने बाहेर काढतात, म्हणजे सुकतं। तर इकडे बघू शकता अरुण दत्ते सरांचं ऑफिस आहे आणि या साईडला पण साचा वगैरे आहेत आणि या साईडला गणपतीची मूर्ती रेडी होतात आहे। हा बेस आहे बघा, एवढा बेस असतो आणि साचे आहेत पूर्ण इकडे बघा। पाठ किती आलेत? 1 2 3 एवढे पाठ आलेत। या साईडला बघा गणपतीला फिनिशिंग चालू आहे अजून। आणि हे निवला फेस बघू शकता, सुंदर असं बनवत आहे। डोळे बघा, डोळे असं वाटतं एकदम फुल उभे उभे आहेत। एवढी बघा मूर्ती किती मोठी आहे आणि बॅक साईडला पण फिनिशिंगचं काम चालू आहे आतमध्ये। हे पण म्हणजे झालंय, पण फिनिशिंग करायचे बाकी अजून। तर सांताक्रूजचा राजा, किती मोठी मूर्ती आहे, बसकी मूर्ती पण खूप मोठी मूर्ती आहे। तर ते किती जण आहेत बघा, त्यांचे भक्त वगैरे जण। समोर पाठाला आहे मुंबईचा एकटा राजा। तर आता बघू आपण ईश्वर आर्ट्स मध्ये आलोय। परेल वर्कशॉपच्या आतमध्ये छोटासा वर्कशॉप आहे आणि इथे बघा छोट्याशा मूर्त्या बघा किती सुंदर सुंदर आहे। व्ह्यू मोठे होऊ शकतो। खाली बघा पीओच्या मूर्त्या, कलरिंग काम बाकी आहे आणि इकडे पुढे बघा हे छोट्या छोट्या मूर्त्या। ही गेल्या टायमाची मूर्ती बघित होती, खूप सुंदर अशी मूर्ती बघा। नाती
छोटा भुलेश्वरचा राजा अजून काम बाकी आहे. वाव, याचा कलर बघा किती सुंदर असा कलर आहे. ही मूर्ती बघा. तर आता आपण इथून निघतोय. आता आपण घरी आलो आहे. तिकडे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी अजिबात अलाउड नव्हता, तरी पण मी छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तर ते तुम्ही पूर्ण बघा आणि कसं वाटलं नक्की कळवा. आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. जशा गेल्या टायमाच्या व्हिडिओमध्ये प्रोत्साहन दिलं होतं, तसं ह्या टायमाच्या व्हिडिओमध्ये पण सपोर्ट करा. आणि बाप्पाच्या आगमनाची आतुरता जशी तुम्हाला आहे तशी मला पण आहेच. तरी मी आगमनाचे व्हिडिओ बनवणार आहे, तर ते चॅनलला टाकणार आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.